आज आपण 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन असं म्हणायला हरकत नाही. जागतिक यासाठी म्हणतोय कारण मराठी ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. ती एका राज्याच्या भाषेमध्येच तिला आपण कोडून ठेवू शकत नाही, कारण मराठी भाषिक आज जगभर पसरलेले आहेत आणि ज्याही ठिकाणी मराठी भाषिक गेलेला आहे त्याही ठिकाणी त्याला मराठीचा अभिमान वाटतो. जिथेही त्याला मराठी भाषिक भेटतो तो आनंदाने त्याचं स्वागत करतो आणि एकमेकांशी तो गळा भेट करून मराठीत बोलतो. हे मराठीचं वैभव आहे जे कालांतराने सुद्धा जपलेलं आहे. आज आपली मराठी 2500 वर्षांची आहे. आता असं म्हटल्यानंतर लोकांना असा प्रश्न पडतो की 2500 वर्षे कसं काय झाली मराठीला. मी तर जन्मल्यापासून बोलतोय. आपला जन्म जरी काही वर्षापूर्वीचा असला तरी मराठीचा जन्म मात्र हजारो वर्षापूर्वींचा आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडं अभिजात भाषा समिती रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली 2012 आणि या समितीने मे मध्ये 2013 हा अहवाल सादर केला केंद्र सरकारकडे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की मराठी भाषा ही जुनी भाषा आहे, प्राचीन भाषा आहे आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. आता अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय असतं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. अभिजात या शब्दाचा अर्थ असा आहे की प्राचीन भाषा, ज्या भाषेचं साहित्य दर्जेदार आहे, जी भाषा अत्यंत जुनी आहे, जिचं साहित्य टिकून ठेवण्यासारखं आहे आणि टिकलं पाहिजे, ज्या भाषेचं संवर्धन केलं गेलं पाहिजे, जी भाषा आपल्या जुना संस्कृतीचं ओळख दाखवते, जुन्या संस्कृतीची ओळख पटवून सांगते, अशी भाषा जपली पाहिजे, टिकली पाहिजे आणि तिचं संवर्धन झालं पाहिजे. यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. आता सध्या जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये मराठी ही 3ऱ्या क्रमांकाची भाषा आहे आणि जगाचा जर विचार केला तर पाठीमागे ती 15व्या क्रमांकाची होती, आता ती 10व्या क्रमांकाची आहे. ही नोंद करून ठेवा. जगात 10व्या क्रमांकाची आणि भारतात 3ऱ्या क्रमांकाची. आता जनगणना 2011 नुसार मराठीचा क्रमांक 3रा होता, पण कदाचित तो क्रमांक आणखी कमी जास्त होऊ शकतो. 2022च्या जनगणनेनुसार आता त्याच्यात बदल होऊ शकतो, पण सध्या 2011च्या जनगणनेनुसार त्याची जी क्रमवारी आहे त्यामध्ये मराठी 3ऱ्या क्रमांकाची आहे. आता सध्या लक्षात घ्यायचं की भारतामध्ये सगळ्यात जास्त भाषा बोलली जाते हिंदी, त्यानंतर बोलली जाते बंगाली आणि त्यानंतर बोलली जाते आपली मराठी. त्यामुळे मराठीचा क्रम हा भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा आहे. कशामुळे? मराठी बोलणाऱ्या लोकांमुळे, मराठी भाषिक लोकांमुळे. मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या 2011च्या जनगणनेनुसार आता सध्या 9 कोटी सांगितलेली आहे. 9 कोटी. पण आता जर विचार घेतला तर 10 वर्ष वाढली जातात. या 10 वर्षामध्ये नक्कीच ती संख्या वाढलेली असणार आहे. नवीन आकडेवारी जेव्हा जाहीर होईल त्यावेळेस तुम्हाला ती लक्षात येऊन जाईल. म्हणजे विचार करता महाराष्ट्रामध्ये 9 कोटी आणि भारतामध्ये टोटल विचारात करता भारतामध्ये 9 कोटी लोक मराठी भाषिक आहेत आणि अभिमानाने मराठी बोलतात. यामध्ये काळाची गरज अशी आहे की मराठीला जिवंत ठेवणं आवश्यक झालेलं आहे. मराठी प्राचीन आहे, टिकली पाहिजे. मराठी जुनी आहे, टिकली पाहिजे. आणि मराठी जुनी आहे, प्राचीन आहे, माझी मराठी आहे, मायबोली आहे म्हणून ती शिकली पाहिजे, ती टिकली पाहिजे, ती शिकली पाहिजे. त्यासाठी मराठीला अभिजात भाषाचा दर्जा मिळालाच पाहिजे आणि तो मिळावा यासाठी तमाम महाराष्ट्रातील, जगभरातील प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने मराठी बोललंच पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एकमेकाशी संवाद साधता त्यावेळेस इंग्रजी बोलत असताना तुमचा जर अभिमान वर येत असेल तर मराठी बोलताना सुद्धा छाती ठोकून तुमचा अभिमान वरती आला पाहिजे, तो बुजला नाही पाहिजे. मराठी ही बोलल्यानंतर बऱ्याच लोकांना संकुचित वाटतं. मराठी बोलत असताना त्याला वाटतं की मी मराठी बोलतो म्हणजे बाकीच्यांना वाटेल मी इंग्रजीत बोलतोय तर माझं स्टेटस चांगलं आहे आणि हा मराठीत बोलतोय तर याचं स्टेटस कमी आहे. जर असं वाटत असेल तर यापेक्षा अजून निकृष्ट विचार काय असला पाहिजे. आपल्या भाषेचं प्रेम कुठं वाहवत चाललंय की काय असं वाटायला लागतंय. मराठी भाषा ही आपली कधीपासून उत्पन्न झाली, कुठून उत्पन्न झाली याच्यावरती वेगवेगळे वाद आहेत. बरेच इतिहासकार, तज्ज्ञ, अभ्यासक वेगवेगळ्या पद्धतीने मतं मांडतात. कोणी म्हणतात संस्कृत भाषेपासून उत्पन्न झाली मराठी, कोणी म्हणतात संस्कृतला उत्पन्न करणारी मराठी, अशी पण वेगवेगळी मतं आहेत. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे मत पुढे आलेलं आहे की मराठी ही संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून उत्पन्न होत गेली.
पण हिचा जो जन्मकाळ आहे मराठीचा तो 2000 ते 2500 वर्षापूर्वीचा आहे. कारण याच्यामध्ये जर आपण मराठी भाषेचा कालानुक्रम बघितला तर मराठीचे कालानुक्रम बघत असताना आद्यकालीन मराठी, आता आद्यकालीन मराठी हा पहिला कालानुक्रम आहे. 1200 इसवी सन 1200 पूर्वीचा काळ आद्यकालीन मराठीमध्ये येतो. इसवी सन पहिल्या शतकापासून ते इसवी सन पूर्वपासून मराठी अस्तित्वात असल्याचे पुरावे आज आहेत. मग इसवी सन सुरुवातीचं जे काळ आहे इसवी सन पहिलं शतक, या पहिल्या शतकामध्ये सातवाहन साम्राज्यात एक राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं राजा हाल. त्याचा क्रमांक 17वा म्हणजे 17व्या क्रमांकाचा राजा. आता हे जे सातवाहन साम्राज्य इसवी सन पूर्व 250 ते इसवी सन नंतर 250 म्हणजे साधारण 400 ते 500 वर्षाच्या कालावधीत हे साम्राज्य राहिलेलं आहे. आणि या सातवाहनांची साम्राज्य होते आपलं प्रतिष्ठान म्हणजे पैठण, आजचं पैठण, यालाच पूर्वी काय म्हणायचे प्रतिष्ठान. या ठिकाणी सातवाहन साम्राज्य होऊन गेलं आणि या सातवाहन साम्राज्यातला 17व्या क्रमांकाचा राजा, त्याचं नाव होतं हाल. वयाच्या फक्त 24 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि या राजाने मराठी भाषेतला पहिला ग्रंथ लिहिला, जो मराठी भाषेतील सगळ्यात जुना ग्रंथ म्हणून आज ओळखला जातोय, प्राचीन ग्रंथ म्हणून ओळखला जातोय, तो म्हणजे गाथा सप्तशती. आता ही गाथा सप्तशती 700 श्लोकांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये मराठीमध्ये लिहिलेला आहे. हा 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे आणि जर 2000 वर्षापूर्वीचे ग्रंथ आज अस्तित्वात आहेत तर मराठी जुनी असायला अजून काय कारण पाहिजे. आपल्याकडं अभिजात भाषा समितीने एक संशोधन केलं, अभ्यास केला. त्यांनी जेव्हा संशोधन केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे भरपूर सारे शिलालेख आहेत, भरपूर सारे प्राचीन ग्रंथ आहेत ज्यामध्ये मराठीचा बोध दिसतो, मराठीचं लिखाण दिसतं. आणि त्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की मराठीतील सगळ्यात प्राचीन ग्रंथ सध्याच्या स्थितीमध्ये शोधलेल्या ग्रंथापैकी सगळ्यात पहिला ग्रंथ कोणता, गाथा सप्तशती. यांनीच मराठी भाषेतला पहिला शिलालेख पण सांगितलाय. काही दिवसापूर्वी आपल्याला अक्षीचा शिलालेख माहिती होता, त्याच्याही आधी आपल्याला श्रवण बेळगोळचा शिलालेख माहिती होता. पण आता सध्या मराठीत सगळ्यात प्राचीन शिलालेख जेव्हा विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या, मराठीचा प्राचीन शिलालेख सगळ्यात पहिला शिलालेख आहे नाणेघाट, 2220 वर्षापूर्वीचा. कोरताना ब्राह्मी लिपीत कोरलाय, पण तिथे शब्द आहेत महारठीनो, उल्लेख आढळतो महारठीनो, हा त्या शिलालेखातला उल्लेख आहे. आणि मराठी भाषा जुनी असल्याचा तो सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे. जर शिलालेख सांगतात की मराठी होती, पुस्तक सांगतात की मराठी होती, अजून यापेक्षा अजून ठळक पुरावे काय पाहिजे आहेत. अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा केंद्र शासन देत असतं त्यासाठी काही निकष लावतं केंद्र शासन. त्यातला पहिला निकष आहे ती भाषा जुनी पाहिजे, प्राचीन पाहिजे. भाषेची प्राचीनता हा त्यांनी निकष लावलाय. किती प्राचीन पाहिजे, किती जुनी पाहिजे, ती पाहिजे 1500 ते 2500 वर्ष जुनी. तिचा तेवढा इतिहास असला पाहिजे. त्या भाषेला स्वतःचं वाङ्मय असलं पाहिजे. त्या भाषेचं पूर्वीचं रूप आणि आजचं रूप यामध्ये काहीतरी जोड असला पाहिजे, काहीतरी नातं असलं पाहिजे. दुसऱ्याचं साहित्य घेऊन आमचं साहित्य म्हणणारी भाषा नको आहे. मग मराठीला असं नाहीये. मराठीमध्ये स्वतःचं साहित्य एकदम भरून वाहिलेलं आहे. कालानुक्रमाचा जर विचार केला तर सातवाहनांचं साम्राज्य होतं, तो आहे आद्यकालीन मराठीचा काळ. सातवाहन साम्राज्य इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात झालंय, म्हणजे याचा विचार करा तेव्हापासून मराठी आज 2022 आहे. मग इसवी सनाचा जरी विचार केला तर 2000 पेक्षा जास्त कालावधी मराठीला होतो. आणि त्यानंतर दुसरा कालावधी येतो किंवा कालानुक्रम येतो यादवांचं साम्राज्य. यादवांचं साम्राज्य 1200च्या नंतरचं आहे. यादव होते देवगिरीचे. देवगिरी म्हणजे आजचं दौलताबाद. देवगिरी ही यादवांची होती. यादव हे मराठी भाषिक होते. यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. आणि सातवाहनांनी त्यांच्या काळामध्ये मराठीला प्रशासनात सगळ्यात पहिले वापरलेलं आहे. जर इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जर मराठी वापरलेली आहे प्रशासनामध्ये, प्रशासकीय भाषा म्हणून, साहजिक मराठी भाषा जुनी आहे. आणि यादवांनी 1200च्या काळामध्ये त्यांच्या साम्राज्याच्या काळामध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा दिला, जो आज आपण दिलाय. आपण मोठी कारवाई केलेली नाहीये, खास आपण मराठीसाठी लई योगदान दिलेलं नाहीये. आज फक्त काही विशिष्ट कारणासाठी मराठीचा उपयोग करून घेतात लोक. आज मराठी भाषिक लोक विभागलेली आहेत. जेव्हा मराठी भाषेचा जन्म झाला तेव्हा मराठी भाषिक लोकांना कधी जन्मातही वाटलं नसेल की आम्ही विभागले जाऊ भाषेच्या कारणावरून. फक्त आज आम्ही महाराष्ट्रात राहतो पण आमची भाषा मराठी असं अभिमानाने म्हणावंसं वाटत नाही. आज आम्ही महाराष्ट्र कुटुंबात राहतो, मराठी कुटुंबात राहतो, पण आमच्या पोरांना मराठी शाळेत पाठवावं असं वाटत नाही. आज आमच्या लेकरांना मराठी शिकवावं असं वाटत नाही. आमच्या मराठी भाषेतून मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावं असं आम्हाला वाटत नाही. आमचं पोरगं सायन्सला गेलं की ते हुशार होतं आणि आमचं पोरगं आर्टला गेलं की ते नालायक होतं. हा सगळ्यात मोठा घाणेरडा विचार जन्माला आलेला आहे.
कारण जोपर्यंत तुम्ही सायन्स हे विज्ञान म्हणून शिकत नाही आणि तुम्ही आर्ट म्हणजे कला म्हणून शिकत नाही, तोपर्यंत जीवनाचा प्रवास सुकर सुरू होत नाही, हे लक्षात घ्या. मी स्वतः आर्ट म्हणजे कला या शाखेतून शिकलेला विद्यार्थी आहे आणि मला असं वाटतं जेवढे माझ्यासोबत शिकलेले विद्यार्थी सायन्स मध्ये होते ते आज बोंबलत आहेत, अक्षरशः रडतात ते पोरं. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा ही ठरलेली असते. पण मला असं वाटतं जर आम्ही 10वी पर्यंत विज्ञान मराठीत शिकलो त्यावेळेस आम्ही डॉक्टर होऊ शकत होतो. आम्हाला मराठीतून विज्ञान कळतं, पण तेच विज्ञान आम्हाला इंग्रजीतून शिकवायला लावलं. त्यामुळं आमची पोरं मराठी भाषा नसल्यामुळं फक्त त्या इंग्रजीच्या भीतीने पोरं कुठं गेली, आर्टला गेली आणि कला शाखेत गेली. आणि म्हणून पोरांनी पोलीस भरतीचा मार्ग स्वीकारला. कित्येक पोरं असे आहेत जे सरळ सेवा करत नाहीत, कित्येक पोरं असे आहेत एमपीएससी करत नाही, त्याच्या डोक्यात बसली ती इंग्रजी. इथं इंग्रजी भाषा ही वाईट नाही आहे, मला म्हणायचं एवढाच आहे, भाषा प्रत्येक चांगलीच असते, पण ती भाषा स्वीकारत असताना आपण आपलं मूळ स्वरूप तर विसरत नाही ना, याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर शासनाने या माध्यमातून मी विनंती करेल सरकारला की याचा का विचार केला जात नाही. जर मराठी भाषिक व्यक्ती आहे, तेलुगू भाषिक व्यक्ती आहे, मल्याळम भाषिक व्यक्ती आहे, जो ज्याच्या भाषेत शिकण्याची इच्छा करतो त्या भाषेत त्याला विज्ञान शिकवा रे. मी म्हणतो मराठीतून विज्ञान शिकल्यानंतर त्याला काय ऑपरेशन करता येणार नाही का? त्याला कळणार नाही का तुमच्या शरीरामध्ये कोणते पार्ट आहेत, कोणते भाग आहेत, त्याला कळणार नाहीये का? मग त्याला जर मराठीतून जर विज्ञान शिकवलं तर आपल्या मराठी बोलणारे कितीतरी घरातले विद्यार्थी, सामान्य कुटुंबातले पोरं आज डॉक्टर बनू शकतात. कितीतरी विद्यार्थी ज्यांना पर्याय तुम्ही मराठीमध्ये जर शिक्षण दिलं, मातृभाषेचं जर महत्व पटवून दिलं आणि त्यांना मराठीचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिला इंग्रजी सोबत. मी म्हणत नाही इंग्रजी बंद करा, मी म्हणतोय इंग्रजी सोबत मराठीला तेवढं महत्व द्या. कारण जर तुम्हाला सायन्स आणि विज्ञान अशा दोन शाखा स्वतंत्र दिल्या, जसं म्हणजे सायन्स म्हणजे फक्त इंग्रजीतून शिका आणि विज्ञान म्हणजे फक्त मराठीतून शिका, असा जर पर्याय उपलब्ध झाला तर मी म्हणतो घराघरातून कित्येक विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतील आणि घराघरामध्ये डॉक्टर तयार होतील. हे पण मी तुम्हाला सांगतो. पण एकमेव कारण ते इंग्रजीची भीती, या भाषेची भीती निर्माण झाल्यामुळं आपल्या मराठीचं अस्तित्व कुठंतरी संपत चाललं की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. आज जर आपण म्हणलं याला काय म्हणतात तर याला पोरगा बोर्ड म्हणताय, फळा म्हणत नाही. जर वरती हवा फिरवणारा पंखा दिसत असेल तर आपण त्याला म्हणलं याला काय म्हणतात, ते म्हणतो याला फॅन म्हणतात. म्हणजे आपण इंग्रजीचा शब्द आधी वापरतो आणि नंतर त्याला विचारपूर्वक आठवतं त्याला याला पंखा मराठीत म्हणतात. ही दुर्दैवाची गोष्ट नाही वाटत काय? इंग्रजी शिकलंच पाहिजे, मी त्याच्या विरोधात नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही इंग्रजी शिका, मी म्हणतो जगातल्या सगळ्या भाषा शिका, पण पहिली भाषा तुमची मातृभाषा तुमची मायबोली मराठी शिकायला विसरू नका. आद्यकालीन मराठीमध्ये सातवाहनांनी प्रशासनात वापरली. यादवांनी मराठी भाषेला त्यांच्या काळामध्ये राजभाषेचा दर्जा दिला. यादवांच्या नंतर आलं बहामनी साम्राज्य. बहामनी साम्राज्य म्हणजे महाराष्ट्रातलं, दक्षिण भारतातलं पहिलं मुस्लिम शासन, ज्यामधून 5 शाह्या निर्माण झाल्या. सर, आदिलशाही, बिरदशाही, कुतुबशाही ह्या ज्या शाही निर्माण झाल्या त्या कुठून झाल्या? याच बहामनी साम्राज्यातून निर्माण झाल्या. हसन गंगू या व्यक्तीने या बहामनी साम्राज्याची स्थापना केली. मी बरोबर बोलतोय सर? आणि या हसन गंगूने महाराष्ट्रामध्ये मुस्लिम सत्ता आणली. एक लक्षात घ्या, ज्या दिवशी मुस्लिम सत्ता या ठिकाणी आली दक्षिण भारतामध्ये, त्या ठिकाणी जी प्रशासनातली भाषा होती ती मराठी निघून गेली. तिथं आली फारशी आणि मग या फारशीने आपल्या मराठीचा ताबा घ्यायला सुरुवात केली. आजही आपल्याला कळत नाही फारसी कोणते मराठी कोणते, कारण आपण बाजार हा जो शब्द आहे तो मराठी समजतो आणि हाट शब्द आपल्याला आपला वाटत नाही. बाजार हा शब्द फारसी, हाट शब्द मराठी. पण आज आपण म्हणतो मी बाजाराला चाललो, हाट आपण सोडून दिला. म्हणजे आपण दुसऱ्याच स्वीकारत असताना आपलं का सोडून देतोय हेच कळत नाहीये. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मराठी भाषेवर जगातल्या 2 परकीय भाषांचा तुफान प्रभाव जाणवतो, ती म्हणजे इंग्रजी आणि दुसरी फारसी. आणि या प्रभावाखाली मराठी चेपून रगडून संपून जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण प्रत्येक घरामध्ये पोराला इंग्रजी शिकवण्यासाठी अट्टाहास आहे, मराठी शिकवण्यासाठी अट्टाहास नाही आहे. मग म्हणून मराठी शाळा बंद होत चालल्या. परत वरून बोंबलायचा मराठी शाळेत काही शिकवत नाही. अरे शिकवतील कशी? तुम्ही तुमची लेकरं पाठवली का तिथं? बोलवण्याचा अधिकार कधी होतो? जर आम्ही मराठी शिकतो, आम्ही त्याच मराठी शाळेत शिकलो ज्या मराठी शाळेत तुम्ही बोंबा मारताय की पोरगा मराठी शिकू शकत नाही.
परिस्थिती एवढीच आहे की तुम्ही मराठी शाळांना बळ द्या, मराठी शिक्षकांना बळ द्या, मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना बळ द्या, त्यांना शिकवण्यासाठी तुम्ही निधी द्या, तुम्ही त्यांची मदत करा, ती मुलं शिकतील. कोणत्या गरीब घरातला पोरगा इंग्रजीचा इंग्लिश मीडियम स्कूलला जाऊन शिकू शकतं रे? हे आपण विचारात घेतलं पाहिजे. आज LKG UKG ची फीस बघितली आणि आपल्या मराठी शाळेची फीस बघितली तर किती तुफान फरक आहे. मराठी शाळेत तुम्हाला फुकट शिकायला मिळतं, पण फुकटची किंमत नाही ती हीच. शासन म्हणतं मराठी शाळेत घाला, जिल्हा परिषद शाळेत घाला, आम्ही तुम्हाला पुस्तकं फुकट देतो, आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवतो, कपडेही पुरवतो. तरी पोरगा म्हणतो, पोरगा नाही म्हणत, त्याचा आईबाप म्हणतो, याने कधी शाळा पाहिली नाही असा आईबाप आहे. आणि हा व्यक्ती इंग्रजी शिकवायला जातोय पोराला. मी म्हणत नाही इंग्रजी शिकू नको, पण आधी त्याला तुझी मातृभाषा प्रॉपर शिकव, व्यवस्थित शिकव, मनातून शिकव, मुळातून शिकव. यादवाचं साम्राज्य झालं, बहामनी साम्राज्य आलं, बहामनी साम्राज्यामध्ये फारशीचा प्रभाव ताणला आणि त्यानंतर आलं साम्राज्य शिवकालीन मराठी. बहामनी साम्राज्याच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. शिवकालीन काळामध्ये तुकोबांनी गाथा लिहिली. हे काय साहित्य साधं आहे? एवढे दर्जेदार साहित्य मराठीमध्ये घडले. त्यानंतरच्या काळामध्ये शिवकालीन मराठीमध्ये मला लक्षात ठेवा, शिवरायांनी एक खूप महत्वाची गोष्ट केली. राजे नुसते किल्ले बांधत नव्हते, राजे नुसते मोहिमा करत नव्हते, राजे नुसते समुद्रावरती तटबंदी करत नव्हते. अरे राजांना पुढचं दिसत होता, माय मराठी जपली नाही तर माझा मराठी माणूस जिवंत राहणार नाही, जगणार नाही, त्याची संस्कृती नष्ट होईल की काय अशी भीती शिवरायांना होती रे. उगाच राजा म्हणून आपण त्यांना अभिमानानं मिरवत नाही, त्यांची फक्त भौतिक गोष्टी बघून आपण अभिमानाने मिरवत नाही. त्यांनी केलेलं कर्तृत्व इथं मोठं होतं, इतक्या दूरदृष्टीचं होतं. आज कित्येक वर्ष वयाच्या म्हणजे इसवी सनाच्या 16व्या शतकात जर होऊन गेले आणि आज आपण 2022 मध्ये आहोत आणि आजही त्या गोष्टी किती लागू पडतात पहा. मराठी भाषेसाठी पहिला राज्य व्यवहार कोश तयार करून घेणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. विचार करायची गोष्ट आहे. मराठी भाषेचा राज्य व्यवहार कोश म्हणजे काय माहिती आहे? कारण शिवरायांच्या अगोदरची सत्ता होती बहामनी सत्ता आणि या काळामध्ये फारशीचा प्रभाव इतका पडला होता की आपल्याला व्यवहारामध्ये वापरायची भाषा मराठी कमी फारशी जास्त झाली. आणि जेव्हा महाराज राज्य व्यवहार करायचे, जेव्हा ते आपल्या सैनिकांसोबत आपल्या मंत्र्यांसोबत बोलायचे, तेव्हा जास्तीत जास्त फारशी शब्दांचा वापर व्हायला लागला होता. आणि शिवरायांना हे दिसून आला की फारशीचा प्रभाव ताणलाय, वाढलाय. आता जर आपण सावरलो नाही तर पुढच्या काळामध्ये मराठी दिसणार सुद्धा नाही. म्हणून त्यांनी रघुनाथ पंडित याला सांगितलं, तुम्ही मराठी भाषेचा राज्य व्यवहार कोश तयार करा आणि फारशीला संस्कृत आणि मराठी शब्दांची जोड द्या, फारशीला पर्याय द्या भारतीय भाषांचा, फारशीला पर्याय द्या मराठी भाषेचा. आणि पहिला राज्य व्यवहार कोश निर्माण झाला. लक्षात आले? त्यानंतर आले ब्रिटिश आणि ब्रिटिशाच्या काळामध्ये त्याच्यानंतर आले पेशवे, पेशवेनंतर ब्रिटिश आले, शिवरायांनंतर पेशवे झाले. पेशव्यांच्या काळात दोन गोष्टी झाल्या बरोबर. पेशव्यांच्या काळामध्ये लावणी प्रकार जन्माला आला. पेशव्यांच्या काळामध्ये कोण प्रकार? लावणी प्रकार जन्माला आलाय. आणि त्याच्यानंतर पोवाडा सुद्धा जन्माला आलाय. लावणी प्रकार आणि पोवाडा प्रकार हा पेशवेकालीन प्रकार आहेत, लक्षात घ्या. मराठीचं साहित्य, पोवाड्याची निर्मिती, लावणीची निर्मिती कोणत्या काळात झाली? पेशव्यांच्या काळात. पेशव्यानंतर आले ब्रिटिश आणि ब्रिटिश इथं आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ब्रिटिश म्हणजे इंग्रज इतके डेंजर होते. ह्या लोकांनी भारतामध्ये सगळ्यात पहिले काय अभ्यासलं माहिती आहे? तुमचं साहित्य. आणि साहित्य अभ्यासण्यासाठी तुमची भाषा आणि तुमची लिप्या त्यांनी शिकून घेतली. तुमच्या भाषेमध्ये छेडछाड करायला सुरुवात केली, तुमच्या भाषेवर आक्रमण करायला सुरुवात केली. तुमच्या आधी भाषेचं आक्रमण केलं, नंतर तुमच्या डोक्याचं आक्रमण केलं आणि नंतर तुमच्यावरती आक्रमण केलं. हे होते इंग्रज. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमची भाषा संपली त्या दिवशी तुमचं स्वतंत्र अस्तित्व संपलेलं आहे, लक्षात घ्यायचं. जर आज तुम्हाला तुमच्या भाषेचं प्रेम राहिलं नाही तर पुढच्या काळामध्ये तुम्ही मराठी भाषिक म्हणून घ्यायच्या लायकीचे राहणार नाही. म्हणून आजच सांगतोय, मराठी वाचवा, मराठी शिकवा, मराठी शिका आणि मराठी जगवा. कारण इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजी इतका प्रभाव करून गेली की आज आपल्या घराघरामध्ये इंग्रजीला खूप मोठं प्राधान्य आहे, तेवढं मराठीला प्राधान्य नाही आहे.
कारण आज आमच्या घरामध्ये आई इंग्रजी बोलते मुलाला, दिस इज अ डॉग. आणि आम्हालाच जर बाहेर गेल्यानंतर मुलगा तो म्हणला दिस इज अ डॉग, तर त्याचा शेजारी म्हणतो नाही दिस इज अ कुत्रा. मग याला इकडेही राहता येत आणि इकडेही राहता येत नाही. त्याच्या जी मनाची द्विधावस्था होती ती खूप खतरनाक होती रे. ते बालमन असतं, त्या बालमनावरती आधी मी म्हणतो मातृभाषेचे संस्कार झाले पाहिजे, त्याला मराठी समजली पाहिजे आणि मग त्याला तुम्ही असंख्य भाषा शिकवा, माझं काहीच म्हणणं नाहीये, पण आधी मातृभाषा शिकवलीच पाहिजे. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजी व्याकरण लिहिलं गेलं. मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक इंग्रजी व्याकरणाचं म्हणजे मराठी व्याकरण इंग्रजीत लिहिलं गेलं. विल्यम कॅरेने 1805 मध्ये लिहिलं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. आजही आपल्या मराठी व्याकरणाचा मूळ साचा त्याच्याच पुस्तकातून आहे. मेजर कॅन्डी नावाचा कार्यकर्ता होता एक इंग्रज, याने विरामचिन्हांची जोड दिली मराठीला. आपण असं म्हणतो विरामचिन्ह ही मराठीची नाही, तर विरामचिन्ह ही इंग्रजी भाषेची मराठीला देणगी आहे. ही मेजर कॅन्डीने घुसवली मराठीत. ह्या गोष्टी माहिती नाही आहेत आपल्याला, पण मूळ मराठीचं वैभव पहिल्यापासूनच होतं. मध्ये यांनी साहित्यामध्ये छेडछाड केली ही मात्र 100% आहे. कारण तुमचा यांनी इथून पैसेच घेऊन गेले नाही, हे सोनच घेऊन गेले नाही, इथून हे तुमचा आर्थिक स्वातंत्र्य तर घेऊनच गेले, पण इथून तुम्हाला ते इतके मागास करून गेले, तुमच्या विचारांना सुद्धा घेऊन गेले रे. तुमचं साहित्य, तुमचं ज्ञान, तुमचे ग्रंथ इथून उचलून घेऊन गेले. हे फक्त तुमचे आर्थिकच गोष्टी उचलून नेल्या असं नाही. आणि म्हणूनच आपलं साहित्य कोणतं आणि कोणताही शोध लागला की तो बाहेरच्यानीच लावला. भारतातल्या लोकांनी काय फक्त भाकरी तोडल्या का रे? तुमच्या शून्याचा शोध भारतीय लावतो आणि कोणत्याही संख्येची किंमत शून्याशिवाय वाढत नाही सर. मग तुम्हाला ह्या गोष्टीचं महत्व वाटत नाही. तुमच्या विज्ञानाची सुरुवात कणाने होते. महर्षी कणादने सांगितलं. महर्षी कणाद कुठले होते रे? मग ही गोष्ट का पटत नाही आपल्याला? आणि मग आपली संस्कृती आपल्यालाच समजत नाही, त्याचा अभ्यासच आपल्याला माहित नाही आणि आपण जगाचे नारे लावतो. तो देश असा, तो देश लय प्रगती करतो, आमका देश प्रगती करतो, आणि तू ज्या देशात आहे त्या देशात तुझं स्वतःचं प्रगतीचं अस्तित्व दिसत नाही का रे? आणि अजूनही सांगतोय, ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या भाषेचं महत्व पटेल त्या दिवशी तुम्ही समजून जा, तुमची भाषा तुम्हाला जिवंत करते, तुमची भाषा तुम्हाला समृद्ध बनवते, तुमची भाषा तुम्हाला पुढे विकसित करते. इंग्रजांच्या काळानंतर भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतानंतर अनेक कवी, नाटककार जन्माला आले. आजचा दिवस आहे 27 फेब्रुवारी. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव. त्यांच्या बहिणीचं नाव कुसुम. कुसुम बहिणीच्या आधी जन्मले म्हणून त्यांचं टोपण नाव ठेवला कुसुमाग्रज. आपल्याला कोणता संत कवी काय नावाने ओळखला जातो आणि कोणत्या संत कवीचा कुठं जन्म झाला, कुठं समाधी घेतली, त्यांचा ग्रंथ कोणता होता एवढं सुद्धा माहिती नसतं. आणि हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर महत्वाची गोष्ट, हे जे विष्णू वामन शिरवाडकर आहेत, इथं 26 लिहिलं नाही, लक्षात घ्या. हे मराठीत लिहिलंय, पण तुम्ही बघणारे लोक तुम्ही म्हणणार मास्तरचं चुकलं दिसतंय, फळ्यावरती 26 लिहिलंय. हे दुर्दैव नाही का इंग्रजीचं? इंग्रजीचं नाही, हे मराठीचं दुर्दैव आहे राजा हो. कारण आम्हाला मराठी अंकाची ओळख बुजली रे, आम्हाला इंग्रजी अंकाची ओळख ठसली इथं. म्हणून हे 27 सुद्धा 26 दिसायला लागलं. डोळे बिघडलेत आपले. का? कारण आम्हाला मराठी दिसतच नाही रे, आम्हाला फक्त इंग्रजी दिसतंय. मग मी म्हणतोय तुम्हाला, जेव्हा 27 फेब्रुवारी त्यावेळेस तुम्हाला ते 27 आकडा दिसला पाहिजे ना, अंक 27चे म्हणून. समजतंय? 27 फेब्रुवारी हाच दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. इथे एक महत्वाची गोष्ट मी सांगेल, जे कन्फ्युजन मराठी भाषिकांना माहिती नाहीये. राजभाषा, मराठी राजभाषा दिन लक्षात ठेवा, लिहून ठेवा, कुठेही नोट करून ठेवा. मराठी राजभाषा दिन 1 मे. किती आहे? 1 मे राजभाषा दिन सांगायला लागलो मी. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. हे दोन्ही लक्षात ठेवा, फरक आहे याच्यामध्ये. राजभाषा दिन, मराठी राजभाषा दिन 1 मे आणि 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. आता लक्षात ठेवा याच्यात फरक काय. 1 मे 1960 ला मराठी भाषेची म्हणजे मराठी भाषिक राज्याची स्थापना झाली महाराष्ट्राची. हाच दिवस कामगार दिन आहे. 1 मे. 1 मे काय आहे? कामगार दिन. हाच 1 मे महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्राची स्थापना झाली.
आणि मराठी भाषेच्या तत्वावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून राजभाषा मराठी दिन साजरा केला जातो 1 मे ला. लक्षात ठेवायची गोष्ट, ज्या दिवशी स्थापना त्या दिवशी राजभाषा दिन. आणि विष्णू वामन शिरवाडकर या नाटककार, कवी, साहित्यिक यांच्या मराठी दिन योगदानाबद्दल मराठीमध्ये 27 फेब्रुवारी हा दिवस 2013 पासून मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मग मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी, पण मराठी राजभाषा दिन 1 मे, दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचा. समजतं मी काय सांगतोय? आता हे जे विष्णू वामन शिरवाडकर होते, विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचं नाटक आहे नटसम्राट. नटसम्राट हा चित्रपट पण पाहिला असेल तुम्ही, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला असेल नाना पाटेकरची जी अभिनय त्यांनी त्याच्यामध्ये सादर केलाय तो इतका अद्भुत आहे. ते बघत असताना अंगावरती शहारे येतात. मराठीचं महत्व कळायला लागतं रे, साहित्य काय असतं याची जाणीव व्हायला लागती. म्हणून नटसम्राट पाहिलं नसेल तर पहा. आणि त्या नटसम्राट कादंबरीला त्याच नाटकाला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. समजतंय? मराठीमध्ये फक्त चारच पुरस्कार आहेत ज्ञानपीठ. त्यामधला दुसरा पुरस्कार विष्णू वामन शिरवाडकर यांना मिळालेला आहे. अशा पद्धतीने त्यांचं योगदान मराठीतलं अत्यंत महत्वाचं आहे. विशाखा नावाचा काव्यसंग्रह सुद्धा आहे, तो विचारलाय परीक्षेमध्ये. तर हा सुद्धा काव्यसंग्रह कुणाचा आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं मराठी साहित्यातलं योगदान अतिशय चांगलं असल्यामुळं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांचा हा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून, म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन म्हणून, मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवसाचं महत्त्व फक्त आजच्या पुरतं राहू नये, सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी मनाला लागाव्यात आणि त्यानुसार तुम्ही मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे आणि अभिमानाने मराठी शिकली पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि शासनाने लवकरच या गोष्टीचा विचार गांभीर्याने करावा. म्हणून मराठी भाषिक असाल तर मराठी भाषेचं प्रेम ठेवा आणि मराठीला अभिजात भाषा मिळवून देण्यासाठी सर्वांनी कणातून आणि मनामनातून प्रयत्न करा अशी अपेक्षा करतो. आजच्या वेळी तुमचं माझं बोलणं तुम्ही काही काळापूर्वी सुरू केलेलं ऐकत बसलात, मला तुम्ही सहन केलं याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.